पुष्प म्हणजे फुलं. पत्रम पुष्पम फळम, फळ आणि पाणी. तोयम म्हणजे पाणी. ह्या सगळ्याला खातोच म्हटले. संस्कृतचं तुमच्या लक्षात येत नाही, कारण त्याच्यात आसनामी क्रिया आहे. आसनामी म्हणजे मी खातो. तुम्ही काही अर्पण केलं, पाणी जरी केलं दिलं तरी मी खातोच असं म्हटलं. पितो असं नाही म्हटलं. बंगालीमध्ये पाण्याला खाबार जल म्हणतात. खाबार, खाबा शब्दाचा अर्थ आहे खाणं. जल म्हणजे पाणी. पान असो फूल असो सगळं खातो. त्याच्यात वस्तू पाहत नाही म्हणतात. भाव पाहतात. पै भक्ती एक मी जाणे ते तर सान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलती आहो. ज्ञानेश्वरीत म्हटलं पै भक्ती एक मी जाणे. मी फक्त भक्ती पाहतो, पदार्थ नाही. पदार्थ देवाला खायची काही गरज नाही, कारण आता मग आम्हाला खायची गरज. यातानी राम दरबारने मला स्पष्ट विचारलं, प्रसाद किती वाजता? प्रसाद कार्यक्रमाच्या आधी का नंतर? मी म्हटलं नंतर, कारण माझं खाण्याचा ताळमेळ नसतो. यांना सगळं राईट टाईम लागतं. दुखणं असं आजारी किती असलं तरी राईटच टाईम खायला मात्र. त्यांनी मी सांगितलं प्रसाद आपण प्रवचन झाल्यावर घेऊ म्हणलो, त्यांनी आयो म्हणलं. आयो आणि मला माडगं कुणीतरी पाठवलं आणि लगेच सगळं पिऊन टाकलं. त्याला वाटलं मरू दे, आपलं बघा आधी. आपल्या ह्या शरीराला खायला लागतं. पण आपलं अजून एक शरीर पण असतं, त्याचा ह्याच जन्मातच तुम्हाला अनुभव येतो. येतो का नाही बाप? कोणत्या शरीराचं? कसा काय अनुभव येतो? नश्वर असून कसा अनुभव येतो? आता समजा तुम्ही जर झोपले, तुम्ही झोपलेले असतात एका जागेवर, आणि झोपलं होतं म्हणजे तेवढं लाईट बंद करून झोपतो माणूस. जास्ती लाईटीत कोणी झोपत नाही. नाही तर एखादं हे लावतात, ते काय झिरो बल्ब, म्हणजे कमी प्रकाश, आणि झोपतो म्हणजे डोळे झाकून. आणि तो पार दिल्लीत गेलेला असतो. अमेरिका, दिल्ली, वृंदावन चौकड फिरत राहतो आणि उन्हात फिरतो. उन्हाचं सावलीला बसतो आणि झोपलेला कुठं? आपल्या रूममध्ये. हे कशात झालं? स्वप्नामध्ये. हे स्वप्न शरीर काय आहे? सूक्ष्म शरीर. तो तर एका जागेवर असतो. बरोबर आहे का नाही? स्वप्नी हुनी जागृती येता, काय पाय दुखते पंडसुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू घडे. स्वप्नातून जागृतीत येताना काय पाय दुखतात का? किती जरी चालला
200 किलोमीटर चाललं म्हणून काय पाय सुजतील का काय त्याची स्वप्न? स्वप्नविनी जागृती येता काय पाय दुखती पण डुसत. ही स्वप्ना माझी असता प्रवास उघडे. स्वप्नात असल्यावर कुठं प्रवास होतो का? 50 किलोमीटर जरी चालला तरी तो तिथंच असतो, पण सूक्ष्म शरीराने जातो. बघा ना तुम्ही, डोळे झाकलेले, झोप येत, पण उन्हाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था कोण करतो? आहे का नाही? स्वप्नात लाईट दिसते का नाही? अंधार दिसतो. अंधार सुद्धा दिसतो कधी, काय अंधार पडलाय, काय उजेड पडलाय, काय विजा चमकत आहेत, होतं का नाही असं? काय वारं सुटलंय, स्वप्नात सुद्धा होतं. काय मोठा समुद्र आहे, काय मोठा डोंगर आहे, ती कसं असतं? सूक्ष्म शरीर, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अजून एक सूक्ष्म शरीर आहे. तसं भगवंताचं जे शरीर आहे ते दिव्य शरीर आहे. तुमच्या आमच्या शरीरासारखं शरीर नाही, त्याला खाण्यापिण्याची भूक लागण्याची शक्यता नाही, कधीच नाही. भगवंत जे सभेमध्ये बसत होते ना सुधारमा, त्या सभेत सुद्धा आपल्यासारखा जरी गेला तरी त्याला ताण भूक लागत नव्हती. खाणं पिणं काही त्यांना गरज नाही, त्याची पदार्थाची गरज नाही. कुठल्या पदार्थाने तुम्ही त्यांना खुशही करू शकणार नाही, कारण हे सगळे पदार्थ नाशवान आहेत. बघा ना तुम्ही, एखादा अन्न जास्ती वेळ ठेवलं तर दुर्गंध येतो, सडून जातं का नाही? रामदरबारला हे कळत नाही, सडलं फिडलं काय असते, चलून द्या, फक्त खायचा एकच विचार त्यांच्या डोक्यात. त्या शिरपूरला का कुठं कथा होती, कुठं होती रे? शिरापूर मोहोळजवळ. त्या महिलाने काय केलं, आम्हाला सकाळचे पदार्थ 2-3 टाईम शिजवून द्यायला लागले. त्यांना वाटलं त्यांना काय कळते, कारण सकाळी भलतंच बनवायचं, संध्याकाळी मी पाहिलं त्याची डाळीची तार चलती, आंबट लागायला लागली. रामला म्हणलं कशी लागते, म्हणलं आंबूस लागते, वेस्ट. पण त्या मावशीला असं झाडलं मी, राम लटलट का पाहायला लागलं. खरे खोटे पदार्थ सडून जातात, दुसऱ्या दिवशी दुर्गंध. हे पदार्थ भगवंताला काय, हे दिव्य शरीराला ते काय खुश करतील का? हां, जी काय गरज आहे, त्या शरीरात भूकंप तहानाचा विशेष नसतो, कुठेही प्रगट होतं आणि कुठेही अदृश्य होऊ शकतं. तुमच्या आमच्यासारखं नाही, आपण अदृश्य होऊ शकत नाही, आपल्याला लपून बसावं लागतं. हां, भगवंत कुठेही प्रगट होतात आणि कुठेही गुप्त होतात. आपल्यासारखं शरीर नाही ते, हे लक्षात ठेवा. त्याला भूक तहानाचा काही विषय नसतो. भूक आहे फक्त, तुकाराम महाराज म्हणतात. हां, ऐका महिमा वडीची, बोरे खाये बिल्लटीची. आणि पुढं काय म्हणले, थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाची भूक आहे. पै भक्ती एक मी जाणे, ते तर सान थोर न म्हणे, सान थोर न म्हणे. लहानही म्हणत नाही, मोठंही म्हणत नाही. असं नाही की मोठ्या माणसाने जर प्रेमाने दिलं तर खाते, तर बारकाल्या मुलाचं खात नाही. ध्रुव, प्रल्हाद, हे उपमन्यू, लहान लहान मुलं होती, त्यांना सुद्धा भगवंत भेटली, अतिशय लहान, 3-3, 4-4 वर्षाची. भक्ती एक मी जाणे, ते तर सान थोरण म्हणे आम्ही भावाचे. उलट भगवंताचा असं आहे, पदार्थाकडे लक्ष गेलं की देव लांब जातो. जोपर्यंत त्याच्याकडे लक्ष आहे तोपर्यंतच जवळ राहतो. पूर्वी तुम्हाला मी सांगितलं असं, तुमच्या ध्यानात राहत नाही, ते बरं आहे.
दशरथ महाराजांनी रामाला जेवायला बोलवलं, पण ते येईनात, खेळायला गेले. भोजन करन बोल जब राजा, नाही आवत त्याची बाल समज, रामायणात म्हटली. राजा जेवायला बोलवलं तर येतच नाही. नाही आवत त्याची बाल समाज. लहान मुलांचा समाज म्हणजे बाल समाज. लहान मुलं जे जमलेले खेळण्यात त्यांच्यातून येत नाही माग. कौशल्या जब बोलन जाईन, ठुमक ठुमक प्रभू चलई पार. कौशल्य बोलवायला गेली तर पळून जायची. निगम नीती शिव अंत न पावा, ताही धरी जननी हटी धावा. निगम, वेद सुद्धा नीती नीती म्हणतात. निगम वेदाला म्हटलं, निगम नीती. आणि शिव अंत न, महादेवाला ज्याचा अंत कळत नाही, ताही धरी जननी हटी धावा. कौशल्य पकडून आणायची, त्याला धरून आणायची, मग जेवायला बसवायची. जेवताना सगळं अंगाला खायचे. लहान मुलं आहे ना, कधी कधी दोन्ही हाताने सुद्धा खातात. तोंडाला सगळ्या लावून घेतात, पावडर लावल्यावर हात झाडायचे, खायचे आणि तिथंच हात झाडायचे. आता जवळ समजा, आता माझ्या ताटात एखादं मुलगा खायला बसलं आणि हात जाडे तर काय होईल? असं जाडं तर दही वगैरे काय होईल? माझे पण कपडे होईल, थोबाडा हो. ते राजाच्या तोंडावर जायचे, जाडून टाक, मध्येच उठायचे. राजा त्यांच्याकडे बघायचा ना, तोवर तिथं थांबायचे. आणि मन लावून जेवायला लागला ना, राजा पळून जायचे. लक्षात येते का? मन लावून जेवायला लागला म्हणजे पदार्थाकडे मन गेलं की उठून जायचे, आणि त्यांच्याकडे जोपर्यंत मन आहे तोवरच राहायचे. हा, पदार्थात लक्ष गेलं की देव लांब जातो, कळलं का? आणि देवाकडे लक्ष असलं तर जवळ राहतो. ज्याचं लक्ष देवाकडे त्याच्या जवळ राहतो. देवतया जवळी आसे, पापनासे दरुशेने. ठेवू नका, काही गरज नाही, मला काय होत नाही. ते पाणीच पित नाही मी. रामपशी ठेवा, ते हाणतो, ते काही आलं की सोडितच नाही. तो पुजारी आणि मी देव. पुजाऱ्याचा डाव असतो, देवाला काही नाही लागत. कोणी निवद दाखवला की स्वाहा, देव नुसतं बघाय. देव दयाजवळ, त्याच्याजवळ ज्याचं पदार्थात लक्ष नाही, जगतातल्या वस्तूकडे ज्याचं लक्ष नाही, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवी वासना. देव वसे चित्ती, चित्तात देव पाहिजे, मनात देव पाहिजे. मन सगळं देवाकडं, लक्ष सगळं देवाकडं पाहिजे, मग देव तुमच्या जवळ राहतो. जगतात लक्ष गेलं आणि पदार्थात लक्ष गेलं की देव लांब जातो. पदार्थाची गोडी नाही देवाला, पण ते म्हणतात ते ऐका महिमा भिल्लटीची. भिल्लटीची म्हणजे शबरीची. ऐका महिमा आवडीची, आवडीची. आवड कशाची देवाला? ऐका महिमा आवडीची, बोरे खाये बिल्लटी. बोर खाल्ले म्हणे. असं रामायणात काही वर्णन नाही, दुसऱ्या पुराणात असेल. वाल्मिकी रामायणात, रामचरितमानसमध्ये नाही, बोरं खाल्ल्याचं वर्णन नाही. स्कंदमूळ फळ वगैरे शबरीने आणून ठेवलेलं खाल्लेलं वर्णन.
पण बऱ्याच ठिकाणी बोरं खाल्ल्याचे वर्णन आहे. साधू संतांच्या ह्याच्यात दुसऱ्या पुराणात असण्याची शक्यता आहे. पण बोरं खाल्ले तर ते काही काही लोक म्हणतात ती शबरी 80-90 वर्षाच्या वयाची होती, ती म्हातारी, हिरवेगार दात होते असं काही काही लोक म्हणतात. गहाण राहत होती, भिल्लाची मुलगी. भगवंत येणार म्हणून बोर खाऊन बघायचे, उष्ट हिरवेगार दात. वर्णन काय काय खूप रंगवतात काय काय लोक. आणि गोड लागलेलं बोर ठेवायची आणि ती उष्टी बोर खाल्ली म्हणे शबरी. दुसरी गोष्ट, लक्ष्मणाला सुद्धा खायला सांगितलं. लक्ष्मणाला खायला सांगितलं, त्यांनी मागं तोंड करून फेकून दिलं. तर ते बोराच्या आठवडीची संजीवनी जडीबुटी उगवली. घटना कुठं घडली? किष्किंधा, कर्नाटकात आहे. शबरीचा आश्रम पंपा सरोवर, कर्नाटकामध्ये. आठवडी कुठं फेकली? हिमालयात. कारण हनुमानजीने ती जडीबुटी कुठून आणली? द्रोणाचल पर्वत हिमालयात आहे का ताळमेळ त्या गोष्टीचं? शबरी एवढी घाण राहत होती का? ती सगळा आश्रम स्वच्छ ठेवायची. तिला आश्रमात एंट्री नव्हती. घरी येऊन पळून गेली होती. जन्मात राणी होती शबरी, एका राजाची राणी होती. अलाहाबादमध्ये, प्रयागमध्ये कुंभमेळ्यात राजाने पण टेंट लावला होता. राजे लोक यायचे हे कुंभमेळ्यात येतात मोठे मोठे, जसं त्या ह्याच्यात पण यायचे. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहण वगैरे असले सगळे राजे जमा व्हायचे. कुंभमेळ्यात राजे लोक यायचे, त्यांचे टेंट लागायचे, सिक्युरिटी असायची, मिलिटरी, सैन्य. ते राणे पण यायचे, त्यांचे तंबू वगैरे लागलेले असायचे. पण राणे आणि राजे हे लोकांना पब्लिकमध्ये फिरणं शक्य नव्हतं. मोकळं फिरता येतं का राजा लोकांना? हे मोदी इथं आला तर मोकळं येईन का? एकटं येऊन देते का? 3-4 दिवसच आधीच लोक यायला सुरू होतात मिलिटरीचे. जिथं येणार आहे तिथं माहिती पडलं. त्यामुळे राजघराण्यातल्या लोकांना बंधनं खूप असतात. मेळात मोकळं फिरता येत नाही त्यांना, यात्रेत मोकळं नाही फिरता येत. आपल्या तंबूतच गुप्त राहावं लागतं. आणि सगळी सिक्युरिटी असते, चौकून मिलिटरी असती. पण त्यांच्या तंबूजवळ दधीची कुठे काय करतो तू तिथं? तुला प्रवचन आहे काय बोलले का तिथे हे कराय बोलले? काय सांगत होतो? प्रवचन. त्यांच्या तंबूजवळ कीर्तन चाललं होतं खूप जोरात, हरिनाम. लोक, वैष्णव मंडळी नाचून कीर्तन करायला लागले, हरे कृष्ण हरे कृष्ण.
आणि ते कीर्तन मृदंग करतात, खूप सुंदर गाणारे लोक. ती राणीला वाटलं मी पण तिच्यात जावं कीर्तन. राजाला विचारलं मी जाऊ का तिथं. राजा म्हणला आपल्याला जाता येत नाही तिथं, तुला जाता येणार नाही. म्हणे का, तू महाराणीस म्हणे, तुला तिथं जाता येणार नाही. पब्लिक हे एवढं, आणि ते कंट्रोल होईल का. राणी आली म्हणलं सगळा कुंभमेळ्यात 4-5 कोटी लोक असतात कुंभमेळ्यात. ते काय पंढरपूरची यात्रा नाही, 10-15 कोसात असतं ते. पंढरपुरात 9-10 लाखच लोक असतात, तिथं 3.5 कोटी 4 कोटी मी स्वतः पाहिले. एका जागेवर नसतं ते, 12 कोसात असतं म्हणून तेवढं जाणवत नाही. पोलिसांचं निवेदन असतं कोण कडकड कसे लोक सोडायचे, त्यामुळे गर्दी होऊन देत नाही. राजा म्हणे कंट्रोल होईल का. राणी आली, महाराणी, लोकांचं गर्दी आली तर कसं. इथे कुठं कीर्तनाला न्यायला जाऊ नको. बघा, फार मोठे लोक जरी झाले ना मोठ्या घराण्यातले, त्यांना सुद्धा भजन नाही करता येत, मोठेपणामुळं. राणीला वाटलं असलं राणी होऊन काय उपयोगाचे. तिने रातच निघून गेली आणि ते प्रयागमध्ये आत्महत्या केली. आणि भगवंताला प्रार्थना केली की मी पुढच्या जन्मात राजाच्या कुळात मला जन्म घालू नको. भिलाच्या कुळात जन्म घातला. पण तिथं काय भजन पूजन नव्हतं, जंगली लोकही. शंभर नावाचं भिल होतं, शंभर नाव होतं त्याच्या नावावरच पुरीचे लोक बापाच्या नावावर मुलीचे नाव ठेवीत, मुलाचे मुलीचे. हे कुंतीचं नाव प्रथा होतं, त्यामुळे अर्जुनाला पार्थ म्हणायचे, नाही तर कुंती. आणि कुंतीच्या वडिलाचं नाव कुंती भुज होत. शेबरच्या नावावर तिचं नाव शेबरी पडलं. आई वडिलाच्या नावावर पुरी नाव असायची. जे चांगली मुलं असत त्याच्या पाठीमागं आईचं नाव लागायचं, आणि जे आडमटे असत आमच्यासारखे त्याच्या पाठीमागं बापाचं नाव. जे बेकाम झालेली. माझं नाव सुखदेव होतं पहिलं, सुखदेव हरिभाऊ शिंदे असं लागायचं वडिलाचं नाव. आणि जे खूप मोठे भक्त आहेत त्यांना धन्य भीष्म गंगानंदन, गंगापुत्र भीष्म. संतनु कुणी म्हणत नाही. धन्य अंजनीचा सूत, बरोबर आहे का. बापाचं नाव कधीच नाही हनुमानजीला, आईचंच नाव आहे. जे मोठे झाले त्यांना सगळ्या आईचे नाव, आणि जे आपल्यासारखे सटार फाटार त्याला बापा. आईचे नाव का म्हणून लागायचं, कारण आई मुलांना घडवीत असते. मुलगा चांगला झाला आहे म्हणजे चांगला प्रसिद्धीला आला तर समजायचं हे आईनी वळण लावलेलं आहे. आणि जे 31st दारू पिऊन पडत येत, समजायचं त्याला बापाने वळण लावले. हे 31 डिसेंबर हा आज आहे काय. अरे देवा, तरीच इतके जमलेत. कार्यक्रम दिसतोय पुन्हा हे झाले हो. हॅपी न्यू इयर 2022. वेलकम 2022 and goodbye 21. टाटा बाय बाय. मला काय तसल्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. आपल्या लोकांना नाही त्या गोष्टीत इंटरेस्ट यायला लागला अलीकडे.
हॅपी गुढीपाडवा कोणी म्हणत नाही. दिवाळीच्या पाडव्याला कोणी नवं साल हॅपी न्यू इयर कोणी म्हणत नाही. गुढीपाडव्याला नाही. त्यांना ते उलट विसरून जायला लागलेत. आणि इंग्रजी हे सगळं पाश्चात्य संस्कृती बरी वाटायला लागली. हे ह्याच्यात लिहिले भविष्य पुराणात हे कालांतराने सगळे लोक मलेच्छ होणार मनाने. कुणाचा प्रचार करायची गरज नाही, काय नाही, आपोआप सांगायची सुद्धा गरज नाही. बघा नाही त्या गोष्टी खूप उत्साहाने साजरा करतात. गुढीपाडवा ह्यांच्या ध्यानात सुद्धा नसतो कधी काय नाही. हे त्यात काय, घरी गेलो पुरणपोळी असली तर विचारतात, आई आज पुरणपोळी कशाची? आज पाडवा आहे बाळ, सांगावं लागतं. पण हॅपी न्यू इयर कुणाला सांगावं लागत? न्यू इयर. पण काही लोकांना ते पण म्हणता येत नाही. न्यू इयर म्हणता येत नाही. हॅपी नवर, नवरी नाही तर खेड्यातले ते इंग्लिश हायवे रोड सुद्धा म्हणता येत नाही त्यांना. शिकलेल्या मुलांना हवाई रोड म्हणतात. हवाई रोड. मी म्हणलं हवाई रोड हे काय प्रकार? नाही ते साल साजरे करून काय करायचे? आपलं तर गुढीपाडवाच नवस आले, बरोबर आहे. नाही तर दिवाळीला 2 असतात आपल्यात. एक दिवाळीपासून लागतं आणि एक गुढीपाडव्यापासून. काय मला म्हणे एकदा काही बीडमध्ये मला म्हणे तुम्ही नव्या सालाबद्दल काय बोला. मी म्हणलं कोण ह्याच दिवशी कोणचं नवं साल? ह्यांचं काय आहे? इंग्रजाचं नवं सालाचं काय? आपल्याला काय सुकणं ते करते का गुढीपाडवा साजरा? विचारावर त्याला माहिती तरी का इंग्रजाला? एक बी इंग्रज करणार नाही, माती जमणार तिकडे. आपण त्यांचं सगळं करतो. अनेक दुसरं कोणतं? व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस. क्रिसमस नाही, दुसरं आहे ते, गुलाब द्यायचा आहे ना. कुठून ह्यांना माहिती पडतं असल्या गोष्टी? कशावरून आलं हे? काय सांगत होतं? सबरी. पण तिथं तिला भजन नव्हतं. आता इकडं राजाच्या कुळात मोठ्या घराण्यात जन्माले म्हणून तिथं भजन नाही. इकडं शंभरच्या कुळात जन्मात तिथं बी भजन नाही. आणि साखरपुड्यालाच 50-60 बकरी कापली त्यांनी. बिलाला काय? निवळ शिकारी जात, जंगलात राहणारे. आणि तो राजा मानला जात होता तेव्हा त्यांच्या समाजातला, जंगलातला. त्यांनी मोठं लग्न करायचं. 60-70 साखरपुड्यालाच बकरी कापली. आणि पुन्हा लग्नाला नाही आणून ठेवले होते 60-70. आणि ते वरडायचे. शेबरीने विचारलं हे कशामुळे वरडते? बकरी कशाला आणली? म्हणले तुझ्या साखरपुड्याला. म्हणले साखरपुड्याला एवढे, लग्नाला तर किती? त्या बकऱ्याला दिलं सोडून आणि हे गेली पळून. बकरी दिले मोकळे सोडून. मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले, ऋषीमुख पर्वत. बघा आता ही तर तिकडं राजाच्या कुळात होती म्हणून भजन करता येत नव्हतं. घरी भजन नाही, हे असलं सगळं मांसाहारी लोक, पेताड. ऋषीच्या आश्रमात गेली तर जातीमुळे येऊन द्यायना तिथं. बिलाच्या मुलीला कोण येऊन देतं? सगळे ब्राह्मण, अधिकांश ब्राह्मण समाज, ऋषी. आणि तरुण मुलगी, हे सगळे संन्यासी ब्रह्मचारी. ते गुप्त राहायचे तिथं.
पत्रम पुष्पम श्लोकाचाच विषय आहे. कारण शबरीच्या तिथं सुद्धा भगवंताचं प्रेमाने पोट भरलं होतं. फळं फिळं तिने अर्पण केली होती. तोच विषय आहे, असं समजू नका की. एवढंच आहे की मी थोडं डिटेलमध्ये चाललो आहे. मला कुठला विषय डिटेलमध्ये जायची सवय. थातूर मातूर कसं तरी टाईमपास करायचं सवय नाही. ह्या श्लोकावर मी 8-10 दिवस बोलू शकतो. आता एक पंढरपुरात श्लोक चाललाय, तात्पर्य वगैरे काही नाही, जवळजवळ 4-5 दिवस झालं एकच श्लोक आहे. आज त्याच्यातल्या एका श्लोकावर बोललो. कारण हे एका पदावर श्रुतधर म्हणून शब्द आहे त्याच्यात श्लोक, त्याच्यावरच बोललो पूर्ण 1 घंटा. 3 दिवस वीरव्रत शब्दावर बोलत, एकच श्लोक. अहंकाराच्या गोष्टी नाही, परंतु आता हा श्लोक तरी काय संपणार आहे. जेवढं होईल तेवढं सांगू. हरे कृष्ण. कशाने आवाज व्हायला? माझा कार्यक्रम असला ना, माईक एक तर खाली पडत असते, नाही तर लुंडकत असते. माईक लई, नाही तर मग खर खर करीत असते, मोठ्याने भोंगा फुगीत असते. एरी चांगले चालतात म्हणे. मी माईकला विचारलं, माईक दादा तसं का करीत असते? नाही म्हणले, सगळेच तुमच्या पुढे झुकत येत, घाबरत येत, आम्ही तर कुठे. आम्हीच कसं ताईट राहायचो. स्वागत करण्याची पद्धत असते काय काय. आता हे भिलाच्या ती बकरे कापायची पद्धत, पण काय काय स्वागत नाहीत करीत. काय काय पाहुणा कधी जातो हेच विचारत असते. पण आदर लय दाखवणार. आता आलात ना, आता एक तर येणं होत नाही, 15-20 दिवस राहा बरं का, पण त्याचा अर्थ त्याच्याकडून काढून घ्यायचं कधी जाणार आहे हे. दुपारी पद्धतशीर जेवले आणि संध्याकाळी पाहुण्याला जीव नव्हतं घालायचं. मुलांनी विचारलं, संध्याकाळी काय जेवण बनवायचे? हे म्हणले, हे पाहुण्यासमोर मला विचार. मी पाहुण्यापाशी बसलेलो असताना विचार. मी आलं मुलगं, दादा संध्याकाळी काय जेवण? अरे आताच जेवलो दुपारा. 2-2 टायमाला इतका आता खाल्ले ना, आता 2-2 टाइम खायला मी काय राक्षस आहे काय? पाहुण्याला विचार काय. आता पाहुणा काय म्हणे, ते म्हणे नव्हे. आता येऊ स्वतः माणसं काटवायचं काय काय लोकांना खूप आयडिया असते, पण काय काय कटत नाही. माझ्यासारखे आडोसट कधीच जात नाही. हा बळच वाढलं वाडा या. एका ठिकाणी असंच पाहुणं आलं. 2-3 दिवस झालं त्यांना वाटलं जाईन, पण ते जाईना. ते नवऱ्याने सांगितलं, आता काय करावं ग, हे कसं जाईना. 3-4 दिवस झालं जायचं नाव काढी ना. आणि ते म्हणले, खाऊ घाला ना त्यांना चांगलं चांगलं, म्हणजे जाईन तो. सारखा चरतोय, सारखं चरतोय, कळलं. आणि त्याचे म्हणले उपासमार करू. म्हणले आपण आता काय करू, खोटंच भांडण करू. मग आतल्या घरात ह्यांनी भांडण सुरू केलं.
बायको वराडली, म्हणली लय सारखं मग काही केलं तरी सारखं मला भांडतच असतात, तर सारखं तुमचा स्वभावच लय वाईट आहे, आज मी काहीच बनवणार नाही. त्याला ऐकव जाण्यासाठी ह्याने झोळी उचलली. ह्याला वाटलं आपल्याला जावं लागेल, आता काहीच बनवीत नाही म्हणलं आपण उपाशी मारायचं कशाचं. ते निघाला आपलं झोळी घेऊन दारात गेला आणि ह्यो हळूच म्हणतो, गेला का ग त्यो? हा म्हणली गेला. म्हणलं मी तुला उगच दाटूमुटीचं खवळलं होतं, खऱ्याने खवळलं नव्हतं. आणि म्हणली मी तरी कुठं लय खऱ्याने रडत होते, मी बी खोट्याच रडत होते. आणि त्यो माघारी आला, त्यो म्हणला मी तरी कुठं खऱ्याने गेलोय. मी बी पट्ट्या म्हणला इथंच होतो. मी जाणार आहे म्हणला तसा. आता काय करायचं, डाव फेल जातो कधी कधी. आपण करायला जातो तर गणपतीन होतं माकाड. तसं इथं नाही ना, नाही तरी आम्हाला कुठं जास्त राहायचं. काय सांगत होतो, प्रवचन. तिथं गेले मातंग ऋषीच्या आश्रमात, परंतु तिला तिथं येता येत नव्हतं, आत कुणी जाऊ देत नव्हतं. एक तर संन्यासी ब्रह्मचारी ऋषी, दुसरी गोष्ट उच्च समाजातली ती लोक, हिला कोण तिथे. मग ती काय करायची, दिवसभर गर्द सावली, गर्द किर दाटलेल्या मोठ्या झाडात लपून बसायची, वर झाडावर चढून. आणि रात्रीचं उतरायची आणि सगळा आश्रम साफ करायची. आणि विशेष करून ऋषी मुनी कुठं लघवीला, संडासला, कुणकड स्वच्छाला जाते ते काढत त्या रस्ता सुद्धा क्लीन करायचे, ते जागा सुद्धा साफ करायची. हे सपादत नसतं ह्या गोष्टी. 8-4 दिवसांनी लोक म्हणाले, आश्रम एवढा साफ कसा राहतोय, काय धोरण कोण करतं काय कळत. पता करायला पाहिजे. मग ते रातचं झाडताना कुणीतरी पाहिली, मातंग ऋषीकडे नेली, म्हणजे ही पोरगी ही साफसफाई करते. ते पाहिलं, मातंग ऋषीने ओळखली, मोठी भगवत बघते. सांगितलं, म्हणले तिथं कुठं राहते, झाडावर. इथंच आश्रमात एक झोपडी बांधून इथंच राहायला लागली. पण बाकीचे ब्रह्मचारी म्हणले, हे काय बरोबर, हे असलं महाराज असतो काय, बाया आश्रमात नाही, बरं नाही, इथं नकोच म्हणले आता राहायला. आपण आहे ना, कसल्या गोष्टीवर संशय घेतच राहत असतो, ते चांगलं असू नाही तर वाईट, आपण नुसतं संशयानेच पाहतो. तुम्हाला एक उदाहरण माझ्या ध्यानात आलं. आमचं एक राधाकृष्ण म्हणून एक दोस्त आहे, राधाकृष्णदास, बिहारचे. पण त्याची बहीण ह्याच्यात दिलेली सागरला, हे मध्य प्रदेशात सागर. तो न्यायला आला असन घरी, काय दिवाळीच्या सणाला यायला. बहिणीला घेऊन चाललो होतं रेल्वेने बिहारमध्ये. रेल्वे स्टेशनला त्याला काय मुलं काय म्हणले, महाराजने आजच्या लडकी को पटाया. कळलं. आणि ती कोण आहे त्यांची, लोक आहेत ना, कसल्या गोष्टीला निवळून नावच ठेवत असतात. हे चित्र समाज आहे. कधी कधी आम्हाला सुद्धा, आता हे कुठंतरी असं कार्यक्रम ऐकलेला असतो. आता मी काय कोणाला ओळखीत नाही जास्त, मला ओळखणारे लय इथं साऱ्या महाराष्ट्रात, पण मी कोणाला नाही ओळखत. आता ह्याच्यात कोणाला इथे त्यांनाच ओळखतोय जास्त, ते आमचे जाव आहेत म्हणून. जाव आहेत बरं का, बा लांबून नातं आहे आमचं. आपले डॉक्टर साहेब वनमालीपूर. बाकीच्याला सहसा ओळखीत नाही मी. पण आता हे तर एका ठिकाणी एकदा
एक माताजी आली एस टी स्टँडवर, तेव्हा एस टीने चालायचो. आता मी एस टीने जातही नाही कधीच, चुकून नाही, ते एस टीत बसतच नाही. बंद पण आहे आणि ते बंद नव्हते तेव्हा, जवळजवळ 7-8 वर्षापासून एस टीने जातच नाही. आणि एस टी स्टँडवर उभं होतं, कुठं एक माताजीने कुठं कार्यक्रम ऐकला असं, ती हसतच आली तिकडून. महाराज काय राहते कार्यक्रम, लय भारी झाला. मग मी आता तिकडून ते हसत आली, लय भारी कार्यक्रम झाला म्हणलं, मी काही तर रडत बसलो. मी सुद्धा हसून बोलाय, हा बरं आवडलं का असं तसं. दुसऱ्याने पाहिलं, रे हरे कृष्णवाले नालेच बाद येत राव, बाई संघ बोलत होता, हसत होता राव मोठ्या मोठ्या. काय पुढं काय टक्कर फोडून का? हा, समाज असा आहे. माझा टाइम संपलाय. तुम्ही घडी बघा, हेच प्रॉब्लेम असतो माझ्या कार्यक्रमात. लोकांना वाटतं अजून सांगावं त्यांनी, पण मी राईट टाईम सोडतो. काही काही डुकल्या खायची पाळी येते, लवकर सोडित नाही तरी तसंच ऐकावं लागतं. सांगू काय पुढं, कारण तुम्हाला आता 12 वाजेपर्यंत जागायचंय. हो, जागणार आहे काय कीर्तन ना? बाकीचं काय भजे. त्या हरिपाठामध्ये एक शब्द आहे, भजे का त्वरित भावनायुक्त, आहे ना हरिपाठ. भजे का खा नाही, भजे का त्वरित भावनायुक्त. पण ज्या काही लोकांना येत नाही ते भजे खा त्वरित भावनायुक्त. भजे खा असं. आणि दुसरा एक शब्द आहे हरिपाठात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. पण हे दुसऱ्या ज्याला जमत नाही ते सत्वर उच्चारी प्रल्हाद, सत्वर उच्चार प्रल्हादी बॉम्बला, बॉम्बला. आणि आपलं सुद्धा एक वैष्णवदास म्हणून होते का आंधळ पंढरपुरात. सुरुवातीला आम्ही होतो पूर्वी, आणि दुसरं कोणी नव्हतं. मी 1-2 माणसंच होतो आम्ही पंढरपूर मंदिरात सुरुवातीच्या काळात मी होतो. भयंकर जंगल होतं तिथं, काय नव्हतं, छोटंसं रूम होतं. त्याला काय ती संसार दावानं येत नस. महाप्रभू, हा, आणि पुढं काय वादित्रे मनस्वरण. तर तो काय म्हणायचा, वाजंत्री वाजे तना ना ना. आपलं ध्यानच नसतं कुठले काय म्हणते न काय त्याचा पता नाही. उच्चार काय चाललाय, साधं मराठीतलं उच्चार येत नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, हा, कडे काठावरी ठेवून या. कडी काठावर, करकटीवर नाही, कडी काठावर. आणि खेड्यातल्या लोकांना तर पूर्वी शिक्षण नसायचे, पण महाग कान पाडत असल्या गोष्टी ऐकून चुकीचं सगळं उच्चार करायचे. अभंग सगळी चुकीची, पाठांतर पूर्वीच्या काळात. आता थोडं मालिका वगैरे वाचून लोक बघून करतात. टाईम तर संपला. 5 मिनिटात जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो अजून, कारण ह्याने सांगितलं 7:30 ते 8:30. हे म्हणलं कौरं चालून ते खेड्यातले लोक कौरं बसतात. मला बी माहिती, पण मी काय करतो, टाईम फिक्स करीत असतो. आधीच सांगायचं किती वेळ आहे, किती वेळ. त्याच्या पुढे जास्ती जात नाही. एक लई झालं तर 10 मिनटं जाऊ शकतो. तुम्हाला किती ऐका वाटतं हा विषय नाही, टाईम फिक्स पाहिजे.
शबरी ते सगळे लोक, मग मी सांगत होतो ना, हिरव्यागार दाताचे ना, असं वर्णन केलं. बोरं खात गुष्टे करून ठेवायची. शबरी तसली नव्हती. शबरी सगळा आश्रम निर्मळ ठेवत होती. ते असले राहत होती काय गबाळेहून. रात्रीचं सगळं साफसफाई करत होती. ते असं गबाळेहून राहते. हे सगळे ब्रह्मचारी वगैरे जे बाकीचे ऋषीमुनी होते म्हणले चला गुरुबी गाड्याला आपलं बाद झालंय, बाई ठेवली कशाला इथं राहायची. सगळे निघाले आणि म्हणले जाता जाता पंप सरोवरावर आंघोळ्या करू. सरोवरावर गेले तर सगळे किडे बाच 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 ही किडीच होती त्या पाण्यात. त्याला म्हणलं काल तर चांगलं निर्मळ पाणी होतं आरशासारखं, आज कसं काय झालंय. माघारी गेले, गुरुला विचारलं मातंग ऋषीला, पाण्यात तर सारे किडे झालेत म्हणे पंप सरोवरामध्ये. कशाने झालं काय म्हणले, कशाने का व्हायना म्हणले, एक काम करा शबरीला आंघोळ घाला, शबरीला स्नान घाला आणि ते पाणी त्या सरोवरात टाका. शबरीला आंघोळ घातली आणि ते त्याच्या आंघोळीचं पाणी त्या पंप सरोवरात टाकलं, पाणी क्लीन स्वच्छ झालं. तेव्हा यांच्या लक्षात आले शबरी कोण आहे काय. हां, इतकी निर्मळ होती ती. देव भेटतो म्हणजे कुणाला भेटतो काय, हिरवेगार दात बोरं खायची. हां, तसली नव्हती ती. खूप सुंदर होती आणि खूप निर्मळ होती. आतून बाहेरून निर्मळ होती, स्वच्छ होती, खरी साध्वी होती महिला ती. मातंग ऋषीने सांगितलं, एवढंच उदाहरण 2 मिनिटात सांगतो. माझ्या नशिबात रामाचं काही दर्शन नाही, पण तुला राम भेटतील. ते तेवढं ऐकलं आणि तिथून कितीतरी वर्षांनी राम तिला भेटले. आणि तोपर्यंत सारखी, पण तिला दररोज वाटायचं गुरुमुख पद्म वाक्याचे ते करी ऐके आर न करिया म्हणे. असं दररोज वाटायचं राम आजच येणार आहेत. दररोज रस्ते झाडून ठेवायचे सगळे, त्याच्यावर फुलं मांडून ठेवायची, गीत राम येते. आणि मग पार शेवटला राम आले, पार म्हातारी जक्कड म्हातारी झाली, फळं फिळं आणून ठेवायची. राम आले त्या ठिकाणी. श्याम गौर सुंदर दो भाई, शबरी परी चरण लपटाई. दोघं श्याम आणि गोर, लक्ष्मण गोरेन श्याम वर्ण राम, दोघं भावांना पाहिल्याबरोबर शबरी पायावर लोटांगण घातलं. रामाच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं, ते काढीत ना डोळ्याच्या अश्रुधाराने सगळे पाय धुवून निघाले. आणि गडबडीत पुन्हा उठली म्हणली पाणी कुठं चालले म्हणले, पाणी घेऊन येते. भगवंताने सांगितलं कशाला, पाय धुवायचे. म्हणले आता काय त्याची गरज नाही, तुमच्या डोळ्यातल्या पाण्यानेच आमचे पाय आता पवित्र झाले. शबरीने पाणी आणलं, भगवंताच्या हात पाय धुतले, आसन दिलं आणि फळं फुलं. फक्त भाव पाहतात. भक्ती एक मी जाणे ते सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बोलते. ते फळं पाहत नाहीत, फळातलं. म्हणून त्यांनी सांगितलं फुल असो नाही तर काही असो, आसनामी. आसनामी म्हणजे मी खाऊन टाकतो, आवडीने खातो. पान खायची वस्तू नाही, फुलं खायची वस्तू नाही, हां सुंगायची वस्तू आहे, पण त्याला सुद्धा म्हणे आसनामी. प्रेमाने दिलेलं फुल मी खाऊन घेतो. भक्ती बे कमी जाय, पदार्थाची भूक नाही भगवंताला. फक्त तुम्ही किती श्रद्धेने दिलंय, किती प्रेमाने दिलंय ते महत्वाचं आहे. आपण प्रेमाने देत नाहीत, म्हणूनच देव आपलं कधी खात नाही. हो, नामदेवा सर
फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेव हाती दूध प्याला. ते प्रेमाने दिलं म्हणून दूध पिले भगवंत आपलं. याच्यावर मला बरंच बोलताय, मी सांगितलं ना याला ह्या श्लोक आहे कंटिन्यू 7-8 दिवस मी सांगतो आणि त्याच्यात तरी संपणार नाही. हरे कृष्ण. प्रवचन संपलेलं. पुढचं नियोजन सांग.